अमित शहा मुंबईत आहे, दोन्ही मुख्यमंत्री त्यांच्या सोबत दर्शन करतायत. हा मग आता आम्ही शांततेचा मार्गाने चालणार आहेत आणि सरकार म्हणजे थोडक्यात देवेंद्र फडणवीस म्हणजे लोकांच्या भावनेवर वेदनेवर मीठ चोळणारा माणूस. त्याला लोकांचं जितकं वाटोळं होईल तितकं तो बघणारा माणूस. हो ना, त्यांच्या संग हिंडल, सगळ्या देवदेव गणपतीचं दर्शन घेत त्या, कोण केंद्रीय मंत्री आला दिल्लीवर त्यांच्या सोबत हिंडल. मराठ्याच्या मागण्याकडे वेळ नाहीये लक्ष द्यायला. मग यालाच म्हणते महाराष्ट्र देवेंद्र फडणवीसला अस्थिर करायचा, पोलिसाला लाठीचार्ज करायला लावायचा आणि मग त्यांना गणपती नाही दिसत, मग त्यांना हिंदुत्व नाही दिसत, मग देवदेवता नाही दिसत, त्यांना वातावरण फक्त दूषित करायचं. हे त्यांचं काम आहे, हे त्यांचं काम आहे देवेंद्र फडणवीसांचं. बघू, पोरांनी शांत राहा. इकडे आझाद मैदानाकडे या, तिकडचा त्या बीएमसीचा शेठचा रस्ता मोकळा करा, आझाद मैदानाकडे या आणि गाड्या सुरक्षित लावा. धन्यवाद. मी गाड्या घेऊन जा म्हणलो, पण मार्केटला मैदानावर त्यांची मुंबई काल जाम झाली. गाड्या मैदानाला नेऊन लावून मुंबई मोकळी करा, मुंबई आपली आहे. मी काय गाड्या घेऊन त्यांना उलट सांगितलं नाही तिकडे घेऊन जा गावाकडं. हे सरकारनं पसरिलं. आपल्याला मुंबई सांभाळायची, रोडवर लावलेल्या गाड्या मैदानावर लावा आणि मोकळं करा असं बोललेलं. त्याचा गैरअर्थ केला आणि मी सांगितलं की मुंबई मोकळे करा. नुसते पै माणसं चालले आणि काय अडचण होती का? मुंबईत पै माणसं चालली आणि काय अडचण आहे का? गाड्या घेऊन अडचण होती म्हणून सांगितलं की गाड्या मैदानाला लावा. आणि आजही पोरांना सांगतो गाड्या मैदानाला लावा. गाड्यामुळे पॅक होईल तर मुंबई जाम होईल. काल जाम झाली, आपण मोकळं केलं. की आता मराठा उपसमितीची एक बैठक होते, त्यांनी काही आश्वासन दिलं तुम्हाला, तर तुम्ही उपोषण मागे घेणार आहात का? मला पाहिजे अंमलबजावणी. मी कोणाच्या शब्दावर आश्वासनावर उपोषण मागे घेणार नाही. फक्त पुन्हा एकदा सांगतो, तुमची आडामोठी भूमिका 11 ताळेपणा मुख्यमंत्र्यांनी थांबवा. पोराला फक्त माझ्या बोट लागता कामा नये हे मात्र तुम्ही समजून घ्या. पुन्हा राज्य अस्थिर करू नका, हे ध्यानात ठेवा. राज्य जर अस्थिर झालं रे बाबा, तर जबाबदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार. महाराष्ट्रात तुम्ही मुंबईचा विचार करता तर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ खूप मोठं आहे. लोकसंख्येनं, महसूलनं, संख्येनं सुद्धा आणि राजकारणासाठी सुद्धा. नुसती मुंबई तुमची नाहीये. तुमच्या मुंबईने तुम्हाला मुख्यमंत्री केलं तर माझ्या महाराष्ट्राने केले. अशी दुही निर्माण करू नका देवेंद्र फडणवीस. मुंबई मही त्याचं म्हणणं आहे त्याने. दादा, विरोधी पक्षाच्या कुठल्याही नेत्यांनी तुमच्या ओबीसीतून आरक्षणाला थेट पाठिंबा दिला नाही. एकीकडे विरोधी पक्ष देखील ओबीसीतून आरक्षणाला पाठिंबा देत नाही आणि एकनाथ शिंदे यांनी